शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नुकतीच मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा जोर धरते। मात्र बँकेच्या संचालक पदावरची नियुक्ती ही सहकार क्षेत्राच्या माध्यमातून झाली आहे। पक्षीय राजकारणाचा त्याच्याशी कोणताच संबंध नसल्याचं घोसाळकरांनी स्पष्ट केलं आहे। त्यासोबत भाजप प्रवेशाच्या सगळ्या चर्चा तेजस्वी यांनी फेटाळून लावल्यात। तेजस्वी घोसाळकरांची मुंबई बँकेवर वर्णी। घोसाळकरांच्या नियुक्तीवरनं राजकीय चर्चा। घोसाळकरांनी काय दिलं स्पष्टीकरण? कुठेही बोललेली नाही की मी भाजपमध्ये जाणार आहे किंवा कुठल्या पक्षामध्ये जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांच्या नाराजीची चर्चा होती। अशातच तेजस्वी घोसाळकरांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे। त्यामुळे राजकीय चर्चांना आणखीनच उधाण आलं। तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवरती असल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। खरं तर ही नियुक्ती होण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकरांचे सासरे आणि उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत विनोद घोसाळकरांनी या मुद्द्यावरनं थेट सत्ताधाऱ्यांवर आरोप केलेले। अजिबात प्रश्न असा आहे, माझ्यावरती दबाव कोण का टाकू शकत नाही, शिंदे गट किंवा, परंतु आमच्या सुनबाईंवरती थोडंसं आहे। पण काही लोकांचे फोन येतात, जसं या मुंबई शहरामध्ये त्यांचे दलाल निर्माण झालेले आहेत शिंदे गटाचे, त्या एकेकाला पकडतात आणि त्या पद्धतीनं ती 5 वर्षे महानगरपालिकेत होती, काम करते। ऑफर तर आहेत, या नाकारता येणार नाही, ऑफर तर दोन्ही बाजूनी आहेत। एकीकडे विनोद घोसाळकरांनी असे आरोप केलेले असताना दुसरीकडे तेजस्वी घोसाळकरांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानं त्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना हवा मिळाली। पण आता तेजस्वी घोसाळकरांनीच याविषयीचा खुलासा केलाय। पण तुमचे सासरे विनोद घोसाळकर म्हणालेत की सत्ताधाऱ्यांचा तुमच्यावरती दबाव आहे। खरंच दबाव आहे का सत्ताधाऱ्यांचा? नाही नाही, असं काही नाहीये। खरं तर ही चर्चा रंगण्यामागे एक प्रमुख कारण आहे। ते असं की काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्या भेटीनंतर तेजस्वी नाराज असल्याची चर्चाही सुरू झाली, कारण त्यांनी शिवसेना उबाठातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिलेला। स्थानिक पदाधिकाऱ्यांवरील नाराजीतनं त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं होतं, पण आता त्यांची नाराजी दूर झाली आहे। तर मी कुठेही बोललेली नाही की मी भाजपमध्ये जाणार आहे किंवा कुठल्या पक्षामध्ये जाणार आहे। माझी जे पॉइंट्स होते ते मी उद्धव साहेबांना सांगितलेले आहेत आणि त्यांची भेट पण घेतली होती, तेव्हाच तो विषय संपला होता। ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे। अभिषेक घोसाळकर हे सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते। त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका। ती मुलगी सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करते। तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालक पदावरची नियुक्ती ही भाजपची राजकीय खेळी असल्याची चर्चाही रंगते। की त्या कुटुंबाप्रती, त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। विनोद घोसाळकरांना नाराज करायचं आणि तेजस्वी घोसाळकरांना पुढे चाल द्यायची, यामध्ये बहुधा शिवसेना थोडीशी अडकली आणि त्याचा अचूक फायदा हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि भाजपा घेऊ पाहत आहेत। मुंबई जिल्हा बँकेचं संचालक पद स्वीकारण्याआधी तेजस्वी घोसाळकर या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे। आपल्या नियुक्तीकडे राजकीय नजरेनं पाहू नका असं तेजस्वी म्हणत असल्या तरी महाराष्ट्राचं राजकारण आजही सहकाराभोवतीच फिरत असल्याचं दिसून येतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।